नमस्कार मंडळी. मॉड्यूल 4 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आधीच्या आपल्या मॉड्यूलमध्ये आपण नीड्स अनालिसिस आणि गोल सेटिंग या दोन गोष्टींबद्दल बोललो, ज्या आपल्या प्लॅनिंग प्रोसेसमधला एक महत्त्वाचा भाग ठरतात. आपण पाहिले की लेसन सुरू करण्यापूर्वी आपण मुलांच्या गरजा समजून घ्याव्या आणि त्या गरजा समजून घेतल्यानंतर त्याचं गोलमध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचा वापर टास्क डेव्हलप करायला कसा होतो ते. आजच्या आपल्या मॉड्यूलमध्ये आपण एकदा का तुम्ही टास्क ठरवला, तर तो टास्क बेस्ड लेसन कसा प्लॅन करायचा हे पाहणार आहोत. आणि ह्यामध्ये काय फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. पण मी म्हटलं तसं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगेन आणि त्याप्रकारे कदाचित तुम्ही ते करतही असाल. सो काही जणांना असं वाटेल, की "अरे च्या! हे तर मी नेहमीच करतो." तर ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या रिसर्चमधनं येऊन त्यामुळे त्यांना एक ऑर्गनाइज्ड काय म्हणतात ना, एक स्ट्रक्चर दिलं गेलेलं आहे. त्यामुळे जर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, की ह्या गोष्टीतल्या काही गोष्टी तुम्ही करता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टी करता, तर ते ऐकायला तुमच्या डिस्कशन बोर्डमध्ये ते ऐकायला मला नक्की आवडेल. सो टास्क बेस्ड लेसनचे 3 मुख्य भाग असतात. तर पहिला भाग त्यातला जो असतो त्याला म्हणतात प्री टास्क. तर प्री टास्कमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना मेन टास्क जो असतो त्यासाठी प्रिपेअर करतो. मग त्यामध्ये तुम्ही एखादा तो जो टास्कचा टॉपिक त्यांना इंट्रोड्यूस करू शकता किंवा त्यांच्या व्होकॅब्युलरीसाठी त्यांची उजळणी घेऊ शकता. त्यासाठी त्यांना वेगळी आवश्यक अशी व्होकॅब्युलरी त्यांना इंट्रोड्यूस करू शकता. काही वेळेला सेंटेन्स स्टार्टर्स देऊ शकता. तर सेंटेन्स स्टार्टर्स म्हणजे काय? तर काही वाक्याच्या अशा फ्रेजेस, की मला हे आवडते कारण आणि मग टिंब, 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 की ज्याच्यात ते आपलं कारण सांगतील. असे सेंटेन्स स्टार्टर्स देऊ शकता किंवा टास्कचं जे आउटकम आहे, गोल आहे, ते स्पष्ट करू शकता. दुसरा भाग येतो ज्याच्यामध्ये मुलं ॲक्चुअल टास्क परफॉर्म करतात, ज्यामध्ये मराठी वापरून एखादा मीनिंगफुल गोल आपण कंप्लीट करतो. ते डिस्कशन असेल, एखादी चॉईस एक्सप्लेन करणं असेल किंवा जस्टिफाय करणं असेल, काही 2 किंवा 3 गोष्टी कंपेअर करणं असेल, एखाद्या इव्हेंटसाठीचं, कार्यक्रमासाठीचं प्लॅनिंग असेल किंवा काहीतरी क्रिएट करणं असू शकेल. त्याच्यात ते एखादं पोस्टर क्रिएट करतायत, एखादी अनाउन्समेंट बनवतायत स्वतःची, एखाद्या कार्यक्रमासाठी लागेल अशी. हा झाला मुख्य टास्क आणि तिसऱ्या पार्टमध्ये आहे पोस्ट टास्क, ज्याच्यामध्ये तुम्ही अ, मुलांनी टास्क परफॉर्म करताना वापरलेली जी भाषा आहे, ती परत एकदा आपण ती रिव्ह्यू करू शकतो. मग त्यामध्ये ॲज अ शिक्षक काय चांगलं झालं? कुठे मुलं अडखळली? कुठे त्यांना वाक्यरचना करताना थोडी त्यांची धडपड होत होती? कुठे त्यांना सुधारण्याची गरज आहे? कुठे व्याकरण किंवा व्याकरणाचे नियम आपण पुन्हा हायलाइट करू शकतो किंवा पुन्हा नव्याने शिकवू शकतो. त्यांची उजळणी करू शकतो. कुठली व्होकॅब्युलरी आपण पुन्हा एकदा रिवाईज करू शकतो. कारण आपल्याला कळलं, की अरे मुलं टास्क जेव्हा परफॉर्म करत होती, तेव्हा त्यांना हे वापरता नाही आलं. सो हे सगळं आपण पोस्ट टास्क फेजमध्ये डिस्कस करू शकतो. आता आपण काय करणार आहोत, आपण प्रत्येक ही जी स्टेप आहे, ती थोडी डिटेलमध्ये पाहूया. तर पहिली स्टेप मी जसं म्हटलं तसं, की प्री टास्क स्टेजमध्ये स्टुडंट्सना टास्कसाठी रेडी करणं, हे या स्टेजचं किंवा स्टेपचं तुम्ही जे म्हणाल ते, त्याचं हे मुख्य काम आहे. मग ह्या स्टेजमध्ये टीचर्स एखादा टॉपिक इंट्रोड्यूस करू शकतात. आपण म्हटलं तसं जर तुमचा टास्क गणपतीच्या तयारीवर असेल, तर टीचर्स मुलांना विचारू शकतात, की तुम्ही तुमच्या घरी गणपतीसाठी तुम्ही कुठल्या-कुठल्या गोष्टी तुमचे आई-बाबा आणतात? तुम्ही कुठल्या-कुठल्या गोष्टी पाहिल्या आहेत? किंवा ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही त्यांना काही व्होकॅब्युलरी वर्ड्स रिव्ह्यू करू शकता किंवा नव्याने इंट्रोड्यूस करू शकता. मग त्यामध्ये मूर्ती, फुलं, दुर्वा, मोदक किंवा आरतीचं ताट किंवा सजावटीचं काही सामान असेल किंवा प्रसादाचं काही सामान असेल, हे एक्सप्लेन करू शकता. हे एक्सप्लेन करताना काही वेळेला दुर्वा, मग त्यात ते जोडाक्षर आलं, प्रसाद, मग कसा लिहायचा?
ह्यावरही तुम्ही फोकस करू शकता. किंवा काही वेळेला मी म्हटलं तसं सेंटेन्स स्टार्टर्स देऊ शकता, की आपल्याला टिंब 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 लागेल. टिंब टिंब लागेल कारण टिंब टिंब टिंब. हे असे फ्रेजेस दिल्यानंतर मुलांना अर्थात मुलांच्या लेवलवरती ते अवलंबून आहे. लहान मुलं असतील त्यांची लेवल जर पहिली, दुसरी, तिसरी सुरुवातीची लेवलच्या वेळेला मुलांना हे सेंटेन्स स्टार्टरची मदत होते. लेवल 4 आणि 5 मधली मुलं शक्यतो त्यांना सेंटेन्स स्टार्टरची गरज लागत नाही कारण तोपर्यंत त्यांना वाक्यरचना किंवा शब्दांची बांधणी कशी करायची हे आलेलं असतं. टीचर्स कधी-कधी ह्या स्टेजमध्ये एखादं मॉडेल किंवा एक एक्झाम्पल देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जर टास्क प्लॅन करायचा आहे, तर मी तुम्हाला एक उदाहरण देते आणि अशा वेळेला तुम्हाला कायम मुलांना सांगावं लागतं, की मी उदाहरण देतेय, पण हेच उदाहरण तुम्ही तुमच्या टास्कमध्ये नाही वापरायचं. कारण त्यावेळेला कधी-कधी असं होतं, की अरे टीचर्सच्याच आयडिया आपण घेऊन आपण पण टास्क संपवला. तर त्यावेळेला आपल्या अपेक्षा काय आहेत? उदाहरण देताना मुलं तेच सेम उदाहरण नाही ना वापरणार. त्यांना अजून स्कोप आहे ना वेगळी उदाहरणं वापरण्याचा. हे ॲज अ बेस्ट जजमेंट ॲज अ टीचर म्हणून तुम्ही घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, की ही जी फेज आहे, ह्याच्यात आपल्याला सरसकट व्याकरण शिकवणं किंवा एखादा टॉपिक डिटेलमध्ये शिकवणं हे न करता काही गोष्टी रिव्ह्यू करून मुलांना टास्कसाठी तयार करायचं आहे. हा या स्टेजचा उद्दिष्ट आहे. सो यामध्ये तुम्ही एखादी आपल्या पुस्तकातली ॲक्टिव्हिटी करू शकता, जी तुम्हाला वाटतं की टास्क करण्याच्या आधी आपल्या मुलांना उपयोगी पडू शकते. मग दुसरा भाग आला टास्क. ही मधली म्हणजे स्टेज 2 जी तुमच्या लेसनचा मग तुमचा लेसन जर 1 तासाचा असेल, 1.5 तासाचा असेल, तर ही जी स्टेज आहे, हा तुमच्या लेसनचा मेन पार्ट असणं गरजेचं आहे. या स्टेजमध्ये मुलं मराठी वापरून मीनिंगफुल गोल कंप्लीट करू शकतात. मग त्यामध्ये फक्त करेक्ट उत्तरं ते देत नाहीयेत ना, तर भाषा वापरून काहीतरी अकम्प्लिश करतायत. हा गोल असणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ ग्रुपमध्ये जर त्यांना गणपतीसाठी मी म्हटलं तसं, की 5 गोष्टी किंवा 10 गोष्टी निवडायच्या आहेत. तर त्यांना डिस्कशन करावं लागेल. कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यासाठी कारणं द्यावी लागतील. अ, कदाचित 3-4 मुलांची कारणं ही वेगवेगळी असतील. मग त्यांना थोडं निगोशिएट करायला लागेल, की "अरे, पण हे जास्त महत्त्वाचं आहे. अरे, पण हे नसेल तर चालेल, पण हे नसेल तर चालणारच नाही. मूर्ती तर पाहिजेच." सो हे जे काही मुलांमधलं डिस्कशन आहे, हे या टास्क स्टेजमध्ये होईल. किंवा स्टुडंट्स फॅमिली WhatsApp ग्रुपसाठी किंवा त्यांच्या कम्युनिटीसाठी एखादा WhatsAppचा मेसेज ड्राफ्ट करू शकतात. मग त्यात लेखनाची प्रॅक्टिस होईल. त्यात तुम्ही नंतर त्यांचं लँग्वेज रिव्ह्यू करू शकाल. अर्थात ती पुढच्या स्टेजमध्ये. टास्क स्टेजमध्ये परफॉर्मन्स ऑफ द टास्क इज द की. तिकडे ॲक्युरसी महत्वाची आहे. पण प्रत्येक टास्क करत असताना मुलं जेव्हा आपापसात बोलतायत, अडखळतायत, काही चुका करतायत, तेव्हा त्यांना सतत थांबवून, "अरे हे चुकलं. अरे असं नाही. अरे ती मोदक नाही, तो मोदक. अरे दुर्वा तो नाही, ती. अरे नाही त्या असतं." ह्या त्यांच्या ज्या मिस्टेक्स किंवा चुका ज्या आहेत, त्या सतत करेक्ट ह्या स्टेज 2 मध्ये, टास्क 2 मध्ये आपण शक्यतो करत नाही. त्यांना स्टेज 2 मध्ये त्यांना जे काही मराठी येतं ते अडखळत किंवा त्यांच्या व्होकॅब्युलरीच्या दृष्टीने ते वापरून, त्यांची व्होकॅब्युलरी वापरून टास्क कंप्लीट करण्यावर आपला फोकस असतो. म्हणजे मग आपण लँग्वेज रिव्ह्यू करायचीच नाही का? तर असं नाही. त्यासाठीच आहे आपली तिसरी आणि शेवटची स्टेज, ज्याचं नाव आहे पोस्ट टास्क स्टेज. ज्यामध्ये स्टुडंट्सनी टास्क कंप्लीट केल्यानंतर आपण म्हणजे शिक्षक पुन्हा लँग्वेजवर फोकस करू शकतो. त्यामध्ये मुलांची मग एखादी फायनल लिस्ट असू दे किंवा त्यांनी दिलेला WhatsAppचा मेसेज असू दे, त्यांनी केलेलं एखादं प्रेझेंटेशन असू देत. ते आपण पुन्हा रिव्ह्यू करू शकतो. त्यांची उत्तरं कंपेअर करू शकतो, की "अरे, आपण तू हे म्हणालास, तू हे म्हणालास. तुझ्यासाठी ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. तुझ्यासाठी ह्या होत्या. मग ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ सगळ्यांना माहिती आहेत का? आपल्याला सगळ्यात जास्त काय महत्वाचं आहे, ह्यात परत क्लासमध्ये तुम्हाला एक थोडी डायव्हर्सिटी मिळेल उत्तरांची, की कोणी सांगेल की हे खूप महत्वाचं आहे.
कोणी सांगेल नाही नाही आमच्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. ते तुम्ही तिकडे परत भाषा रिव्ह्यू करण्याच्या तुम्हाला ऍज अ शिक्षक संधी मिळतील. ह्याच वेळेला तुम्ही जे कॉमन एरर्स आहेत, जे तुम्हाला टास्क ते जेव्हा स्टेज 2 परफॉर्म करत होते, तेव्हा तुम्ही त्यांना ऑब्झर्व्ह करताना जे तुम्हाला कळलं, की अरे, मुलांना हा काळ वापरता येत नाहीये किंवा मुलांना लिंग वापरता येत नाहीये. त्यांना अनेकवचन वापरताना थोडं अडखळायला होतं. तर ही जी काही तुम्ही ऑब्झर्व्ह केलेल्या भाषेशी निगडीत चुका असतील, त्या परत तुम्ही या पोस्ट टास्क फेजमध्ये रिव्ह्यू करू शकता. त्या रिव्ह्यू करताना तुम्ही तो व्याकरणाचा भागही पुन्हा रिव्ह्यू करू शकता. म्हणजे एखादा अनाउन्समेंट किंवा WhatsApp मेसेज लिहिताना तुम्हाला कळलं, की अरे मुलांनी जोड शब्द सतत जोडाक्षर त्यांच्याकडनं चुका होतायत. मग जोडाक्षराची संधी फोड. अशा गोष्टी तुम्ही पुन्हा एकदा रिव्ह्यू करू शकता. मुलांना लिंग ही गोष्ट पुन्हा एकदा नवीन-नवीन शब्द जेव्हा येतील, तेव्हा त्या शब्दांची लिंग काय? हे तुम्ही माहिती करून देऊ शकता. बेसिकली टास्क बेस्ड लेसन जेव्हा आपण प्लॅन करतो, तो प्लॅन करताना हे एक सिंपल टेम्पलेट आपण ठरवलं, की हे वापरायचं, तर त्याचा अधिक वापर होऊ शकतो. ज्यामध्ये प्री टास्क फेजमध्ये मुलांना मेन टास्क करण्याआधी कुठला सपोर्ट हवा आहे. त्यानंतर मुख्य जेव्हा टास्क असेल, त्यावेळेला स्टुडंट्स कुठला मीनिंगफुल टास्क आणि त्याचं काय आउटकम कंप्लीट करणार आहेत. ते लिस्ट बनवणार आहेत का? ते एखादा मेसेज लिहिणार आहेत का? एखादं प्लॅनिंग करणार आहेत का? किंवा एखाद्याचा इंटरव्ह्यू घेणार आहेत का? किंवा एखादा डिसिजन त्यांना घ्यायचा आहे का? आणि पोस्ट टास्कमध्ये त्यांना टास्क नंतर कुठली लँग्वेज आपण रिव्ह्यू करू शकतो, कुठले व्याकरणाचे मुद्दे आपल्याला सिलेबसमध्ये आहेत आणि मुलांना ते वापरताना अडथळे येऊ शकतात आणि ते आपण रिव्ह्यू करू शकतो. या सगळ्या गोष्टींची हे टेम्पलेट वापरलं तर आपल्याला अधिकाधिक मदत होऊ शकते. आता पुढची जी माझी स्लाईड आहे ती खरं तर मला इतक्या काय म्हणतात ना वर्डी आणि अशा डेन्स स्लाईड बनवायला आवडत नाहीत. पण ही स्लाईड बनवण्यामागे माझं उद्दिष्ट हे होतं, की आपल्या ज्या BMMच्या 5 लेव्हल्स आहेत, त्या 5 लेव्हलमधला मी एक-एक टॉपिक निवडलाय आणि त्या टॉपिकसाठी मी टास्क तयार केलाय आणि त्या तयार केलेल्या टास्कसाठी तुम्हाला टॉपिक दिसेल पिवळ्या रंगात मी हायलाइट केलेले आहेत 5 लेव्हलचे वेगवेगळे टॉपिक. हे आपल्या सिलेबस मधले टॉपिक आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलीही लेव्हल जर तुम्ही जी लेव्हल शिकवत असाल तुम्हाला कळेलच की त्या लेव्हलचा टॉपिक मी निवडलाय आणि टास्क हा जो मधला कॉलम आहे तिथे त्या टॉपिकशी रिलेटेड मी एक टास्क प्लॅन केला. आणि तो टास्क प्लॅन केल्यानंतर त्यासाठी प्री टास्क म्हणून तुम्ही काय करू शकता आणि पोस्ट टास्क म्हणून तुम्ही काय करू शकता ह्याची मी काही उदाहरणं दिली आहेत. मी पुन्हा एकदा म्हणजे इथे आपली ही शेवटची स्लाइड आहे सो तुम्ही इथे पॉज करून हे वाचू शकता तुमच्या लेवलचं वाचू शकता बाकीच्या लेवल्सचंही वाचलं तर तुम्हाला अजून जास्त काय म्हणतात ना एक ब्रॉडर स्पेक्ट्रम मध्ये कळेल की हे कसं वापरता येतं. मला फक्त इतकंच सांगायचंय, की ही काही एकमेव पद्धत म्हणजे काय म्हणतात ना, हा एकमेव टास्क आणि या टास्कसाठी ही एकमेव पद्धत आहे प्री टास्क आणि पोस्ट टास्कची, असं मला सांगायचं नाहीये. हे एक उदाहरण आहे. त्यामध्ये तुम्ही ॲज अ टीचर, तुम्ही ॲज अन एक्सपर्ट वेगवेगळ्या गोष्टी मॉडिफाय करू शकता. तुम्ही टास्क वेगळा वापरू शकता. वेगळ्या टास्कला अनुसरून प्री टास्क किंवा पोस्ट टास्क डिझाइन करू शकता. सो इतकं बोलून मी हे मॉड्यूल इथे थांबवते. मी म्हटलं तसं तुम्ही हे पॉज करून हे वाचू शकता आणि आपल्या डिस्कशन पोस्टमध्ये तुम्हाला एक अशीच प्लॅनिंगची ॲक्टिव्हिटी आहे. सो मी उत्सुक आहे की तुम्ही काय लिहिताय आणि तुमच्या क्लासरूममधला कुठला टॉपिक तुम्ही टास्कमध्ये कन्व्हर्ट करताय ते पाहण्यासाठी. थँक यू.